सगळ्यांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्र हो, आज मी आलेलो आहे मांजरवाडी येथील आनंद या सभा मंडपात, म्हणजे जिथे अनेक विवाह होतात। तुम्ही पाहाल की इथे या आहेत नेहाताई खंडागळे आणि अर्थातच रविराज दादा सावंत। आज यांचा शुभविवाह आहे आणि या शुभविवाह प्रित्यर्थ मी आलेलो आहे इथे। तुम्ही पाहाल की ही सगळी रोषणाई आणि मग इथे असलेले सगळं डेकोरेशन आणि अगदी छान छान सगळे नटलेले वराडी मंडळी। अर्थातच ही झाली आपली पारंपरिक पद्धतीची विवाह पद्धती। परंतु आदरणीय खंडागळे दादा जे आहेत, जे स्वतः एक फौजी आहेत आणि देशाची सेवा करण्यामध्ये त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे आणि त्यामुळंच एक भारतीय नागरिक किंवा एक भारतीय सैनिक या नात्याने त्यांनी आज देखील त्यांच्यातला जी जाणीव आहे देशाप्रती काहीतरी करण्याची किंवा समाजाप्रती काहीतरी करण्याची, तर त्या अनुषंगाने त्यांनी आज त्यांच्या मुलीच्या विवाह प्रित्यर्थ आपल्या नंदनवनातील सर्व मुलांना जेवण दिलेलं आहे। त्याचसोबत त्यांनी अगदी लग्नाच्या लगबगीच्या गडबडीच्या वेळेत देखील त्यांनी मला अनेक फोन केले आणि त्यांनी सांगितलं की सर, कृपा करून तुम्ही संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत आपल्या विवाहस्थळी पोचा। तर आल्यानंतर कळलं की हा जो विवाह झाला आणि त्यानंतर खरं तर वराडाची लगबग असते घरी जाण्याची आणि गाडी पकडण्याची। आता ती गाडी पकडण्याची पद्धती बंद झालेली आहे, कारण प्रत्येकाकडे आज स्वतःचं 4 चाकी वाहन आहे आणि त्यामुळं सगळेजण आपल्या आपल्या घरी जायच्या परतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत असतात। परंतु आजचे इथले जे वराडी होते ते इथे मात्र थांबून राहिले होते, कारण इथे आपल्या जुन्नर तालुक्यातील किंवा पुणे जिल्ह्यातील काही विविध संस्थांचा आर्थिक मदत करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार होता। आणि आज इथे खरं तर आज खंडागळे दादांनी जो आपल्या इथे जो उपक्रम राबवलेला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे आणि कौतुकास्पद आहे। तर खंडागळे कुटुंब असेल किंवा सामंत कुटुंब असेल, यांनी जो आदर्श समाजापुढे मांडलेला आहे, आपल्या नंदनवनातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं आपल्या नेहाताईला आणि रवी दादाला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य असंच छान, अगदी म्हणजे खरं तर रवी दादा जे आहेत ते पायलट आहे आणि नेहमीच आकाशात उडत असतात। तर मला असं वाटतं की त्यांच्या संसाराची नौका देखील आकाशात अशीच उंचच उंच भरारी घेऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभ आशीर्वाद देतो। नांदा सौख्य भरे।